नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी पिकलेले डांगर जे असतं लाल डांगरचं डांगर घारगे बनवणार आहोत. चला तर मग डांगर घारगे बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि अगदी मऊसूत होतात. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डांगर घारगे बनवण्यासाठी इथे मी डांगर घेतलेलं आहे. पूर्ण लाल असं डांगर होतं, ते मी मस्त असं किसून घेतलेलं आहे. मागची साईड पूर्ण काढून घेतलेली, नंतर पूर्ण बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आपल्याला अर्धा किलो डांगर लागणार आहे, अर्धा किलो गूळ लागणार आहे. अतिशय मस्त असं बारीक करून घेतलेलं आहे. आता मी प्रथम परतून घेणार आहे डांगर. एक च एक छोटा चमचा मी तूप घालून घेतलेले कढाईमध्ये. आता डांगर घालून घेते. डांगर छान परतून घ्यायचं आपल्याला. 2 ते 3 मिनिट झालेले आहे. आपलं डांगर छान परतत आहे. चिमूटभर मीठ घालून घेते लगेच त्यात. आणि लगेच आपल्याला घालायचं आहे गूळ. गूळ घालून घेते. सर्व गूळ आपल्याला घालून घ्यायचा आणि गुळात मस्त शिजवून घ्यायचं आपल्याला. गूळ घातल्याच्या नंतर मस्त असं एकजीव करून घेतलेले आहे आपल्याला. आपण गूळ आपला पूर्णपणे वितळला पाहिजे. आपल्याला एक तारी किंवा पाक वगैरे करायचं नाहीये, फक्त आपला गूळ वितळला पाहिजे. आणि जो भोपळा आहे तो अर्धा शिजला पाहिजे, पूर्णपणे आपल्याला शिजलेला नको. म्हणजे ज्या घारगे आपण बनवणार आहोत त्यात भोपळ्याची थोडीशी चव लागली पाहिजे. 5 मिनिट झालेले आहे. आपला भोपळा शिजत होता. आता भोपळा आपण 5 मिनिटानंतर गॅस बारीक केला आणि बारीक गॅसवरच आपण शिजवून घेतलेलं आहे. पूर्ण गुळाचं पाणी झालेलं आहे. म्हणजेच आपल्याला 2 मिनिटं तुपावर परतून घेतला आणि 5 मिनिटं गुळात शिजवलं, म्हणजे एकूण आपल्याला 7 मिनिटं लागलेली आहे आपला भोपळा शिजवण्यासाठी. आता थोडं थोडं करून आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. त्यातच लगेच चाळून घेतलेलं पीठ आहे. गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं करून पीठ जितकं पीठ आपलं बसेल तेवढंच आपल्याला पीठ घालायचं आहे. जेवढं बसेल तेवढंच पीठ आपण घालून घेतलेलं आहे. छान असा घट्टसर गोळा होत आहे बघत असाल. आणि सर्वात शेवट घालायची वेलची पूड. गॅस बंद करून घ्यायचा आहे आता. पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर मी मस्त असा पिठाचा गोळा बनवून घेतलेला आहे. म्हणजे आपण जे शिजवून आणि ठेवलं होतं घाऱ्याचं पीठ, ते मस्त असं थंड झालं आणि मळून घेतलेलं आहे. आता मी लाटायला घेणार आहे घारग्या. छोटे छोटे उंड्याचं असं छोटे उंडे घेणार आहे आणि मस्त अशा घारग्या आपल्या पुऱ्यांसारखे मी लाटून घेणार आहे. लिंबा एवढा गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि छान असं तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे छान असं लाटायला होतं. आणि पेपरवर तुम्ही प्लास्टिकच्या कागदावर जरी लाटलं तर खूप छान होतात. प्लास्टिकच्या कागदावर पटकन असं सरकतात. या पद्धतीने मी लाटून घेते. आपल्याला जास्त पातळ करायची नाहीये. इथे तेलही गरम झालेलं आहे. आता घारगे आपण सोडून घेऊया. अगदी मऊ लुसलुशीत अशा आपल्या ह्या घारग्या होतात. 2-3 दिवस ठेवल्या तरी मऊसूत राहतात, अशा अजिबात कडक होत नाही. एका साईडने झालेली आहे. आता पलटी करून घेऊया. या पद्धतीने मीडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचे आहे. जास्त फास्ट गॅस नकोय, मीडियम गॅस पाहिजे. आणि जास्त बारीकही नको, म्हणजे बारीक असल्याने तेल आपलं जास्त पिठात घारग्या. या पद्धतीने बघत असाल मस्त अशा टुम्म फुगलेली आहे. याच पद्धतीने मी पुढील करून घेते. या पद्धतीने दुसरी घारगी मी लाटून घेतलेली आहे आणि तळून घेते. छान असं लाटून घेतलेले आहे, सोडून घेतलेले आहे. बघत असाल मस्त अशी दुसरी आपली घारगी छान अशी टुम्म फुगलेली आहे. आणि बघत असाल काढून घेते आणि याच पद्धतीने सर्व घारगे मी बनवून घेणार आहे. या पद्धतीने मी भोपळ्याचे घारगे तळून घेतलेले आहे. अगदी मऊ आणि लुसलुशीत झालेले आहे. अगदी मऊ लुसलुशीत आणि कमी तेलकट असे झालेले आहे. बघत असाल तर मस्त असे आपले घारगे झालेले आहे.
आणि जे पीठ आपण शिजवून ठेवलेलं आहे ते पीठ 1 ते 2 दिवस आरामशीर बाहेर राहतं आणि फ्रीज मध्ये ठेवलं तरीही राहतं 8 दिवस. मस्त जेव्हा गरम गरम पाहिजे नसेल तेव्हा तळू खाऊ शकता. आणि ह्या अशा घारग्या बनवून ठेवल्या डब्यामध्ये त्याही आरामशीर टिकतात, खूप छान राहतात. नक्की ट्राय करून बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी सांगा. पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.